विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट टू क्वेश्चन 3. इन ट्रायंगल RST, angle S equal to 90 degree, angle T equal to 30 degree, RT hypotenuse RT equal to 12 centimeter. Then find the RS and ST. In triangle RST, measurement of angle S 90, measurement of angle T 30. Therefore, measurement of R angle 3 60, remaining angle of triangle. By 30, 60, 90 degree theorem. 60 degree opposite side ST equal to root 3 upon 2 into RT. Root 3 upon 2 into 12 6 into root 3. ST equal to 6 into root 3. पुढे आता 30 degree opposite side 30 degree opposite side RS equal to 1 upon 2 into RT. 1 upon 2 into RT. So 1 upon 2 into 12, 2 1 are 2, 2 6 are 12. RT equal to 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला RS आणि RT फाइंड करायला. क्वेश्चन 5 घेऊ आता आपण. क्वेश्चन 5. फाइंड द Question 5. Find the length find the length of the side and perimeter of an equilateral triangle whose length is root 3 centimeter, whose height is root 3 centimeter. विद्यार्थी, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण, ज्या ट्रायंगलच्या तीनही बाजू एक कॉन्ग्रंट असतात, तीनही साइड कॉन्ग्रंट असतात, तीनही बाजू एकरूप असतात. सपोज याला मी नियम दिलं A, B and C. हाईट मीन्स आल्टिट्यूड आपण या ठिकाणी ड्रॉ केला वर्टेक्स A मधून साइड BC वरती, तो M पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. आता इक्विलॅटरल ट्रायंगलचा आल्टिट्यूड हा काय असतो, त्या ट्रायंगलचा अँगल बायसेक्टर पण असतो आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर पण असतो. AM परपेंडिक्युलर टू साइड BC. ट्रायंगल ABC इक्विलॅटरल ट्रायंगल, ABC इक्विलॅटरल ट्रायंगल. या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल C, मेजरमेंट ऑफ अँगल B and measurement of angle BAC is equal to 60 degree. Therefore, measurement of angle BAM is equal to half into measurement of angle BAC. या BAM अँगलचं मेजरमेंट जे आहे या होल अँगलच्या काही हाफ आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की AM हा जो आल्टिट्यूड आहे, हा आल्टिट्यूड A अँगलचा बायसेक्टर आहे आणि साइडचा पण बायसेक्टर आहे. मेजरमेंट ऑफ अँगल BAM is equal to half into 60 is equal to 30 degree. तर BAM चं मेजरमेंट 30
आणि CAMचं मेजरमेंट 30. अँगल बी 60. आता त्याला हाईट दिलेली आहे त्यांनी √3. इन ट्रायंगल ABM और ACM कुठला एक ट्रायंगल घ्या. मेजरमेंट ऑफ अँगल AMB 90 डिग्री अँड मेजरमेंट ऑफ अँगल BAM 30 अँड मेजरमेंट ऑफ अँगल ABM किती आलं 60चा. मग या ठिकाणी बाय 30, 60, 90 डिग्री थेरम. 60 डिग्री अपोजिट साइड म्हणजे 60 अंशा समोरची बाजू. 60 डिग्री अपोजिट साइड काही AM 60 अंशा समोरील बाजू. AM बरोबर काय √3/2 इंटू हायपो AB. बट AM इक्वल टू √3. √3 इज इक्वल टू √3/2 इंटू हायपो AB. 2 डिवाइड तो इकडे मल्टिप्लाय करेल. 2 इंटू √3 इज इक्वल टू √3 इंटू AB. √3 कॅन्सल. AB इज इक्वल टू 2. AB इक्वल टू 2. The side of equilateral triangle किती आली 2 आली. Therefore AC also 2 and BC also 2. मग आता तरी काय आपला साईड आणि पेरिमीटर. साईडची लेंथ मिळाली. आता पेरिमीटर आपल्याला फाइंड करायची आहे. पेरिमीटर मीन्स सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल अँगल. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 3 इंटू साईड म्हटलं तरी चालेल किंवा या मेथड घेतलं चालेल. AB प्लस AC प्लस BC इज इक्वल टू 2 प्लस 2 प्लस 2 6 सेंटीमीटर. ही त्याची पेरिमीटर आली. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन 5 काय करता आलं सॉल्व करता आलं. आता पुढचा क्वेश्चन आहे 7. क्वेश्चन 7. ABC ट्रायंगल इक्विलॅटर आहे. इन ट्रायंगल ABC इक्विलॅटरल सपोज ट्रायंगल ABC इक्विलॅटरल आहे. T पॉइंट ह्या BC वर घेतला तर तो कसा घेतलाय बघा. तर PC इज इक्वल टू 1/3 PC PC इक्वल टू 1/3 BC म्हणजे BCचा 1/3 पार्ट म्हणजे कोण आला PC आला. AB इज इक्वल टू 6. AB इक्वल टू 6. फाइंड AP. आता काय आपण या ठिकाणी आधी हा आल्टिट्यूड काढून घेणार AM. इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू BC इक्वल टू 6 साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुज त्रिकोणाच्या बाजू. बरोबर. AM परपेंडिक्युलर टू BC हे आपण कन्स्ट्रक्शन केलं समजा.
कन्स्ट्रक्शन म्हणू यायला किंवा रचना. इक्विलॅटरल ट्रायंगलचा जो अल्टिट्यूड असतो तो साईडचा पण बायसेक्टर असतो आणि अँगलचा पण बायसेक्टर असतो. तर BM इज इक्वल टू 1/2 BC. BM इक्वल टू 1/2 BC. CM इक्वल टू 1/2 BC. Measurement of angle C equal to 60 degree. Measurement of angle AMC equal to 90 degree. And measurement of angle CAM is equal to 30 degree. 30, 60. AC also 6. Therefore, CM is equal to 1/2 BC means CM equal to 1/2 into 6. So CM is equal to 2 1s are 2, 2 3s are. CM equal to 3. In triangle AMC 60 degree opposite side AM is equal to √3/2 AC equal to √3/2 into 6. 2 1s are 2, 2 3s are 6. AM is equal to 3 into √3. AM equal to 3 into √3. AP जॉईन केला आपण. PC is equal to 1/3 into BC. PC is equal to 1/3 into 6. 6 1s are 6, 6 2s are 3 1s are 3, 3 2s are 6. Sorry. PC is equal to 2. PC is equal to 12. PC equal to 2. AM equal to 3√3. MP equal to MC minus PC. तर MC म्हणजे CM तो आला आहे 3 आणि PC आला आहे 2. तर MP इज इक्वल टू 1. MP इक्वल टू 1. विद्यार्थी मित्रांनो, आता पहिला या ठिकाणी AM माहीत झाला. AM 3√3 MP1 in triangle AMP by Pythagoras theorem AP square is equal to AM square plus MP square. AM square plus MP square. AP square equal to AM 3 into √3 whole square plus MP 1 square. 3 square 9 into 3 plus 1. 9 into 3 27 plus 1 28. AP square equal to 28. 28. Square root both sides. Square root both sides. Square root both sides. AP is equal to 2√7. AP equal to 2√7.